हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि खूपच टेस्टी अशी घरगुती उपमा रेसिपी। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण कढई गॅसवर ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालूया। तूप छान गरम झाल्यावर त्यात रवा टाकूया। आता रवा मंद आचेवर छान सतत हलवत भाजून घ्यायचा। तो हलकासा लाल रंगाचा आणि सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आहे। रवा भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूया। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया। तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे टाकून छान खरपूस तळून घ्यायचे। शेंगदाणे तयार झाले की ते सुद्धा बाहेर काढून ठेवूया। आता त्याच तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी छान तडतडली की त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यात आपण गरम पाणी घालूया। पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ टाकूया। थोड्याच वेळात त्यात आपण भाजलेला रवा आणि तळलेले शेंगदाणे घालूया। आता सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं। रवा पाणी शोषून घेईल आणि उपमा मस्त फुलून येईल आणि काही मिनिटातच आपला गरमागरम मऊसूत उपमा तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल। अशाच सोप्या रेसिपी आणि डेली व्लॉगसाठी पाहत रहा देवकृपा डायरीज। धन्यवाद।